हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फिट अँड फाईन ग्रुप. आजचा आपला टॉपिक आहे बेस्ट टाइम टू हॅव फ्रुट्स. तुम्ही रोज फ्रुट्स खाताय, पण तरीही वेट वाढतंय किंवा शुगर कंट्रोल होत नाहीये. पण तुम्ही एक मोठी चूक करताय ती तुमच्या लक्षात येत नाहीये, कारण फ्रूट खाण्याच्या चुकीच्या वेळा. आज मी तुम्हाला सांगणार आहे फ्रूट खाण्याची योग्य वेळ आणि त्याचे पॉवरफुल बेनिफिट्स. चला तर मग पाहूयात पुढे. फ्रुट्स हे नेचरचे मेडिसिन आहे, पण योग्य वेळी ते खाल्ले तरच त्याचा बॉडीला फायदा होतो. नाहीतर तेच फ्रूट फॅट स्टोरेज आणि शुगर स्पाइक सुद्धा वाढवू शकतात. पहिलं म्हणजे अर्ली मॉर्निंग ब्रेकफास्टला, एम्प्टी स्टमकला. तुम्ही सकाळी उठल्यावर फ्रुट्स खाणं हे सर्वात बेस्ट वेळ आहे आणि सर्वात बेस्ट आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचं आहे, खूप उपयोगी आहे. त्याच्यामुळे काय होतं, ओव्हरनाईट आपण फास्टिंग असतो आणि आपलं बॉडी डिटॉक्स मोडमध्ये असते. त्याच्यामुळे तुम्ही तुम्ही फ्रुट्समध्ये पाणी आणि विटॅमिन्स भरपूर प्रमाणात मध्ये असतात आणि ह्याचा फायदा काय होतो आपल्याला? क्विक एनर्जी मिळते आपल्याला, आपलं मेटाबॉलिझम वाढायला सुधारायला मदत होतं, आपल्या बॉडीला हायड्रेशन सुद्धा मिळतं आणि आपला स्किन ग्लो सुद्धा इम्प्रूव्ह व्हायला मदत होते. तर सकाळी सकाळी तुम्ही पपई खाऊ शकता, सफरचंद खाऊ शकता, मोसंबी खाऊ शकता, वॉटरमेलॉन खाऊ शकता. पण वॉटरमेलॉनचा ग्लायसेमिक इंडेक्स सगळ्यात जास्त आहे. तर जेव्हा तुम्ही वॉटरमेलॉन घेताय तेव्हा लक्षात ठेवा की ते 1 किंवा 2 फोडीच खायच्या आहेत, जास्त प्रमाणात नाही खायचंय. तुम्ही बनाना खाऊ शकता आणि तुम्ही ऑरेंज खाल्लं तर ते बेस्ट आहे. सेकंड टाइम आहे मीलच्या आधी, जेवणाच्या आधी 30 ते 60 मिनिटं, म्हणजे जेवणाच्या अर्धा तास ते 1 तास अगोदर. साधारण तुम्ही 12-12:30ला जेवत असता तर 11:30 वाजता तुम्ही फ्रुट्स खायला पाहिजे. मीलच्या आधी जर फ्रुट्स खाल्ले तर वेट लॉससाठी ते खूप पॉवरफुल आहे. त्याच्यामुळे काय होतं, फायबरमुळे जेव्हा फ्रुट्स मधल्या फायबरमुळे आपल्याला फुलनेस येतो, म्हणजे आपलं पोट भरल्यासारखं होतं. मग त्याच्यामुळे ओव्हर इटिंग आपलं होत नाही, कमी आपण खातो आणि शुगर ऍब्झॉर्प्शन सुद्धा स्लो होतं आणि ब्लड शुगर स्पाइक सुद्धा कंट्रोलमध्ये येतो. डायबिटीज वाल्यांनी नेहमी वेट लॉससाठी आणि डायबिटीज पेशंटने नेहमी जेवणाच्या अर्धा ते 1 तास अगोदर फ्रुट्स खायचे आहेत. तिसरं आहे मिड डे स्नॅक्स. दुपारी 11 ते 5 मध्ये हंगर येते ना, त्यावेळेस जंक खाण्याऐवजी तुम्ही फ्रुट्स घ्या. 11 ते 5 नाही, सॉरी, 3 ते 5च्या दरम्यान. तर हे त्याच्यामुळे काय होतं, तुम्हाला नॅचरल एनर्जी बूस्ट मिळतो आणि ह्याच्यामधल्या फायबर्समुळे तुम्हाला हंगर कंट्रोल होतं, क्रेव्हिंग्स कमी होतात आणि ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांसाठी तर हा परफेक्ट स्नॅक्स आहे. पुन्हा एक्सरसाइजच्या आधी किंवा नंतर 2 मिनिटं. एक्सरसाइजच्या आधी जर तुम्ही एक्सरसाइज करताय तर मग फ्रूट पाहिजेतच. विशेषतः एक्सरसाइज करणाऱ्यांसाठी बनाना हे उत्कृष्ट फळ आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इन्स्टंट एनर्जी मिळते. ते तुम्ही एक्सरसाइजच्या 10 मिनिटं आधी, 2 मिनिटं आधी किंवा 10 मिनिटं आधी सुद्धा घेऊ शकता आणि ते 10 मिनिटं नंतर सुद्धा, 10 ते 15 मिनिटं नंतर सुद्धा एक्सरसाइजच्या घेऊ शकता. त्याच्यामुळे त्याचे फायदे काय होतात, तर प्री वर्कआउटसाठी तुम्हाला इंधन मिळतं, इन्स्टंट एनर्जी मिळते आणि पोस्ट वर्कआउट ग्लायकोजन रेप्लिनिश म्हणून ते काम करतं आणि मसल रिकव्हरी सुद्धा त्याच्यामुळे फास्ट होते. जिम करणाऱ्यासाठी, योगा करणाऱ्यांसाठी, वॉकिंग करणाऱ्यांसाठी हे उत्तम बनाना हे उत्तम फळ आहे आणि ते वर्कआउटच्या, जर तुम्ही मॉर्निंग वर्कआउट करतात तर मॉर्निंगला वर्कआउटच्या अगोदर तुम्ही 2 बनाना खायला पाहिजे. नंतर आहे मिल सोबत. फ्रुट्स मिल सोबत खाल्लं तर ते योग्य कॉम्बिनेशन असेल तरच फायदेशीर आहे. फ्रुट्स प्लस बनाना पेअर विथ प्रोटीन फॅट फायबर. फ्रुट्स प्लस प्रोटीन प्लस हेल्दी फॅट, हे जर तुम्ही घेतलं की, जसं की आपण हे घेतो, योगर्टचा बाउल घेतो, त्याच्यामध्ये चिया असतात, ओट्स असतात, त्याच्यामध्ये कर्ड असतं.
किंवा हे असतं योगट असतं, तर त्याच्यासोबत तर तुम्ही घेतलं तर ते उत्तम आहे. शुगर ॲब्सॉर्प्शन त्याच्यामुळे काय होतं, शुगर ॲब्सॉर्प्शन स्लो होतं, ब्लड शुगर स्पाइक कमी होतो आणि आपल्याला लॉंगर फुलनेस मिळतं. ॲपल आणि नट्स किंवा फ्रूट सॅलड प्लस सीड्स हे जर तुम्ही घेतलं म्हणजे जेव्हा तुम्ही जेवणाबरोबर फ्रुट्स घेताय तर त्याच्यामध्ये तुम्ही नट्स किंवा सीड्स किंवा कड असं प्रोटीनचं काहीतरी स्त्रोत घ्यायला पाहिजे आणि हेल्दी फॅट घ्यायला पाहिजे, तर मग त्याचा उपयोग होतो. नाहीतर मग त्याचा काही उपयोग होत नाही. आणि आपण कॉमन मिस्टेक काय करतो, आपण रात्री उशिरा फ्रुट्स खातो, हेवी मील घेतो आपण आणि त्याच्यानंतर फ्रुट्स खातो. फ्रूट ज्यूस घेतो आपण, फ्रूट ज्यूसच्या ऐवजी आपण जर होल फ्रुट्स खाल्ले तर त्याच्यामधून आपल्याला फायबरही मिळतात आणि आपल्याला त्याचे सगळे न्यूट्रिशन सुद्धा मिळतात. तर आपण हेल्थसाठी फ्रूट खातो पण योग्य वेळ माहीत नसेल तर फायदा मिळत नाही. सो स्मॉल चेंजेस इज इक्वल टू बिग ट्रान्सफॉर्मेशन. आजपासून फ्रुट्स खा तुम्ही, पण फक्त टायमिंग बदला आणि डिफरन्स तुम्हाला स्वतःच दिसेल. जर तुम्हाला अशाच सिंपल आणि पॉवरफुल हेल्थ टिप्स हव्या असतील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही फ्रुट्स कधी खाता. आणि आपल्या चॅनेलला शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सो थँक यू एव्हरीवन.